हॅलो. हा नाही रे, बर्मिंगहॅमला शूट करून आलोय. आता परत ते मीरा रोड वगैरे नको रे. बर्मिंगहॅमला जाऊन आलोय, बाकी काय नाही. हो हो नाही. आज पृथ्वीवरचा हास्य तारा निखळला. पृथ्वी रिलॅक्स झाली. असंच पाहिजे स्वर्गाला. वा, फायनली आलो स्वर्गात. म्हणजे मला सांगतो, माझी खूप इच्छा होती. प्रत्येकाची आयुष्यात इच्छा असते की मरणानंतर स्वर्गप्राप्ती व्हावी. फायनली मी स्वर्गात आलो. मला सांगतो, स्वर्ग मिळवण्यासाठी केवढं आयुष्यभर चांगला वागलो. कोणाशी म्हणून कोणाशी कधी भांडलो नाही. आयुष्यभर सगळ्यांशी हसतमुख राहिलो. पडणारे स्किट्स खोटं खोटं हसून उचलले. तुम्हाला माहिती केवढं पुण्य केलंय. हो, हे तर काहीच नाही. मी लिहिलेले पंच बऱ्याच नटांनी पाळले, पण काही बोललो नाही त्यांना. काय सनी, मी लिहिलेल्या स्क्रिप्ट्समध्ये एवढे चेंजेस केले तरी मी कोणाला काही सुनावलं नाही. हसतमुख राहिलो. अहो, एलिमिनेशन माझ्यामुळे कोणाचंच नाही झालं. आणि ज्यावेळी एलिमिनेशन झालं, घरातला कोणी गेल्याप्रमाणे हमसून हमसून रडलोय. शिवालीसारखं खुदकन हसलो नाही. एकंदरीत चांगला माणूस होण्यासाठी जे जे करावं लागतं ते ते सगळं केलं, आणि त्याचं फळ म्हणून आज मी स्वर्गात आलो. स्वर्गात म्हणजे ना, पहिल्यापासूनची इच्छा होती. स्वर्गात आल्या आल्या ना मला अप्सरेचं नृत्य पाहायचं होतं. कुठे आहेत अप्सरा, रंभा, मेनके, उर्वशी, कुठे आहात तुम्ही? या लवकर. ही अप्सरा मोरांसारखी फक्त पुढे आणि मागेच का नाचते? अप्सरे, अप्सरे, मला चेहरा दाखव तुझा. अप्सरे, अरे अरे ही अप्सरा ना, ही आरारार आहे. अरे ही अवधस आहे. अरे कोण आहेस तू? स्वर्गात पण आले आलं पंच. काय आहे, मी स्वर्गातला जनरल मॅनेजर आहे. काय समजलं? काय झालं, हल्ली ना स्वर्गातलं मंदी चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळा स्टाफ काढून टाकलेला आहे. काय समजलं? म्हणून तर मी अप्सरा म्हणून इथं नाचत आलो आणि तुमचं स्वागत केलं. तर मी जनरल मॅनेजर मोरेश्वर. तू जनरल म्हणजे लईच जनरल आहेस रे. अरे अप्सरा कुठे आहेत? ओरडू नको, फटकू नको उगाच. हाय 2-3, पण काय आहे, स्वर्गात ना लोकांची रहदारी लय वाढलेली आहे. तर कुठं कुठं जाऊन नाचणार? त्यांना दमायला होतं नाही. काय समजलं? आणि मंदी लय चालू आहे स्वर्गात. मंदी? हो, स्वर्गात. मग अरे स्वर्गात कसली आली मंदी? हे बघा, तुम्ही काय उल्लू बनवू नका. मला आत्ताच्या आत्ता मेनका पाहिजे म्हणजे पाहिजे. मला मेनका हवी आत्ताच्या हो 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 हो. किती गडबड करता बाय? त्या थंड घ्या. मेनका हवे? हा. किती हवेत मेनका? इथे सध्या एकच जा, पुढचं पुढे बघू कसं काय फक्त होतं. एकच? एकच? हा. मला वाटलं जवळजवळ 50 ग्राम तरी महागात. ठीक आहे, ठीक आहे. मेनका. तू मेनका म्हणून मला मनुका दिलास? हे असले विनोद करताना मनात अपराधीपणाची भावना नाहीये? तुम्हीच लिहून घ्या लावाय ना. अरे मला अप्सरा पाहिजे होती. अप्सरा, मला तिच्यासोबत नृत्य करायचं होतं. ह्याच्यासोबत काय करू मी? नाच. नाच ना. अरे काय करू या मनुक्यासोबत? काय करू? बघा, भडकू नका, उगाच भडकू नका. घबरा, शांत राहा. बरं, मी काय म्हणतो, तुम्ही अमृत घेणार? नशीब ते तरी विचारलं. अरे बाबा, अमृत घेणार? हो ना. स्वर्गात आलो आणि अमृत घेणार नाही असं होणार का? क्या बात. मला अमृत पाहिजे. आत्ता आत्ताच्या आत्ता आणतो. द्या.
हा घ्या चांदीचा ग्लास. पदार्थ पार्सल करायची अल्युमिनियम फॉईल लावली आणि बोलतो चांदीचा ग्लास. थोडी नसते डोक्यात. काही नाही, जरा बजेट कमी आहे ना, त्याच्यामुळे सगळं झालेलं. बाकी काय आहे, लय स्वर्गात मंदी चालू आहे माहितीये. मंदी चालू आहे. बरं मी काय म्हणतो, तुम्ही अमृत कटिंग घेणार की फुल घेणार? अरे अमृतात कसलं कटिंग आणि फुल, मला अमृत दे यार. हो, हो. मी लहानपणापासून इमॅजिन करत होतो दानव दैत्य देव सगळे ज्याच्यासाठी भांडतात त्या अमृताची चव कशी असेल. मला अमृत दे लवकर दे, मला चव देतो पाहिजे. देतो देतो देतो. कोण आहे ना तिकडे? आहे का नाही कोण? हा ए बारक्या, साहेबांना अमृत घेऊन ये. आलो आलो. कोणाला द्यायचे चाय? यांना अमृत द्या. यांना हो माझा पैसा द्या. लिहून ठेव ना. हा लिहून ठेव काय? तुम्ही जो इथं वर यायला जाल त्याला चाय द्याल, त्याचा काय आला? मला माझं पैसे द्या. अरे जा निघ, नंतर देतो आणि पटकन जा. आलं मोठं चाय पिणार. अरे ह्याने अमृताच्या बदली मला चहा पाजला आणि तो पण उधारीत पाजला. मग काय झाला? तुम्ही खाली अमृत तुल्य म्हणून चाय पिताव ना, हा? मग इथं अमृत म्हणून चहा पिया, काय बिघडणार आहे? हा कुठला स्वर्ग आहे कुठला स्वर्ग हा? म्हणजे? अरे आम्ही स्वर्गाबद्दल काही काही कल्पना केला होता की स्वर्गात असं अमृत मिळतं, स्वर्गात पंचपक्वान्न मिळतात. मिळतात ना, मिळतात. नाही कुठं, अगदी सगळी तजवीज केलेली आहे. आता आलं आहे का नाही, सगळं पंच पक्वान वगैरे सगळं मिळणार. लवकर द्या. देतो देतो, 2 लवकर मिनिटं द्या. थांब. हा काय आत्ता दे. लवकर द्या. बरं मी काय म्हणतो, हिरवी चटणी लावू ह्याला की आपला असंच खाणार आहोत? तू पंचपक्वान्न म्हणून चटणी आणि ब्रेड देणार मला? पाहिजे तर बटर लावून देतो. अरे हे कुठलं पंचपक्वान्न? हे पंचपक्वान्न आहेत. हे पंचपक्वान्न आहेत. भडकू नका प्लीज, भडकू नका. ठीक आहे, मी तुम्हाला दुसरं पंचपक्वान्न देतो. मग मला सांगा, मिथुन चक्रवर्ती आणि पाल ह्याच्यात काय फरक आहे? हे काय मध्येच काय काढलं असं? नाही ना माहिती, मी सांगतो. कसं आहे, मिथुन चक्रवर्ती आणि पाल भिंतीवरती. कसा वाटला? कसं आहे? ते सांगितलं त्यांनी इश वगैरे करून दिला रिस्पॉन्स. मग दुसरं हे मध्येच काय काढलं तू? नाही, मग दुसरा सांगतो. पण हे काय मध्येच काय? अहो, हा पंच पक्वानाचा पंच आहे, काय समजलं? आता मी तुम्हाला पकवायला दुसरा पंच सांगतो. ऐका, काय हे गोष्ट कशी आहे माहिती काय? एकदा ना काही प्राणी आहे ना उपवास करतात आणि चालत चालत मंदिरात जातात, पण कोंबडी जात नाही का? सॉलिड आहे का? सांगा ना, लय भारी आहे. कारण कोंबडी उपवासाला चालत नाही. तुम्हाला भीती नाही वाटत का? म्हणजे असं विनोद कोणाला ऐकवताना समोरचा पचकन तोंडावर थुंकेल वगैरे, भीती नाही वाटत? अरे लिहण्याला भीती वाटत नाही. मी कशाला घाबरू, होय का ना? मला सांगा. अरे मी चिपळून जाय, मला काय भीती? हा कुठला स्वर्ग स्वर्ग आहे? म्हणजे? पंचपक्वान्न म्हणून फालतू जोक्स, हा कुठला स्वर्ग आहे? हे मला स्वर्गात लाईफ जगायचं आहे. ऐका. स्वर्ग दाखवा मला. ऐका ऐका, भडकू नको. एक काम करा, नको आ. एक काम करा, तुम्हाला आहे ना आराम करायची गरज आहे. हा, तुम्ही झोपून घ्या. कुठे या. झोपू? हा बघा, कुठे तुम्ही- झोपू? हा काय, हा तुमच्यासाठी बेड आहे इथं. हा बेड आहे. हा दगड. म्हणजे काय? हा, तुम्ही आरामशीर झोपा असं राजासारखं, उलट सुलट. सकाळपर्यंत तुम्हाला कोणी उठवणार नाही, काय समजलं? अरे ह्याच्यावर कसा मी आरामात झोपू? काही बडबडतोस अहो तू? काय बडबडतो काय? मला माहिती आहे सगळं बरोबर अरे आहे. हे काय स्वर्ग? आम्ही काय काय बाबा, स्वर्गात असा पलंग असतो, त्याच्यावर गाद्या असतात, त्याच्यावर उशा असतात, अशा अप्सरा येतात, आम्हाला असे द्राक्ष चेरी अशी फळं अशी गाद खायला देतात. हे काय काय ऐकलं स्वर्गाबद्दल? कुठला स्वर्ग आहे? नाही, ते कसं पूर्वी स्वर्गात अगदी बघण्यासारखं होतं, म्हणजे सगळ्या म्हणजे फॅसिलिटीज होत्या, पण आता सगळं काय मंदी आहे ना स्वर्गात, त्याच्यामुळे काही देता येत नाही, काही समजलं? म्हणजे काही काळजी करू नका. आता तुम्हाला ह्या पलंगावर झोपायचं आहे. हा थांबा 1 मिनिट. काय आता तुम्हाला झोपण्यासाठी इथं गादी लागेल, बरोबर? ती तुम्हाला आता मी गादी आणून देतो. या बघा, गाद्यांच्या ऐवजी पावाच्या लाद्या आहेत, ह्याच्यावर तुम्ही झोपायचं. हा इथं असं मस्तपैकी. आणि सकाळी उठल्या तुम्हाला चाय येईल. चाय आली की ह्या कुशीवर वालायचं, यातला वायसा पावाचा तुकडा काढायचा आणि चायत बुडवून खायचा. काय समजलं? आमच्यात ह्याला बेटी म्हणतात.
तुम्ही आपला उगाच हा, आमची भेटते असं काही नसतात तुमच्याकडे काय समजलं कुठला स्वर्ग आहे हे ऐका ना, हा? ऐका ना, ऐका ना. आणि अप्सरांचं काय करणार आहे ती अप्सर म्हणजे हा अप्सरा बरोबर आता तुम्ही तर झोपला का नाही मग अप्सरा येऊन स्वतःहून येणार आणि तुम्हाला चेरी मनुका ते द्राक्षाचे असतात का रे, काय समजलं सुकलेले तर तुम्हाला सगळं खिलवणार त्यासाठी प्रत्यक्षात मी इथं आहे का नाही अप्सर म्हणून हा? चला हा, सुरू करूया अगं शालू झोका दे गो मायना. शालू बिलू ऐकवलं सर वीट आला तुझ्या शालूचा अजिबात ते शालू बिलू नाही पाहिजे घालीन हे डोक्यात घालीन मी एवढं- शालू बिलू बोललास सर एवढा बीट आलाय बरोबर दुसरा ऐकवतो हा आवडला ना दुसरा ऐकवतो उगाच त्या भानगडी जास्त पडू नको हा शेम हा अगं मालू घसरगुंडी दे ग बागला मालू घसरगुंडी दे ग बागला हे वेगळं आहे का ना मला सांगा हा अजूनपर्यंत मी कुठंच केलेलं नाही काय समजलं त्या भाषेत पहिल्यांदाच करतो हा इथं म्हणजे तू शालूच्या जागी मालू घातलंस झुकाच्या जागी घसरगुंडी घातलीस आणि महिन्याच्या बदली बगळा घातलास तुला वाटतं खूप वेगळं झालंय अरे जरा लाज बाळग रे जरा लाज बाळग हे कुठला स्वर्ग आहे यार मला चित्रगुप्तला बोलवा मला चित्रगुप्तला बोलायचं थांबा, थांबा. मला त्याच्याशी बोलायचं तुम्ही ऐका जरा, भर- चित्रगुप्तला बोलवा मला त्याच्याशी बोलायचं त्याला बोलवा त्याला बोलवा ओ चित्रगुप्त ओ चित्रगुप्त आलो आलो अरे मोरेश्वरा ए मोरेश्वरा रे मला कशाला हाक मारली जुबा साड्या हो चित्रगुप्तानू हा तर बघा प्रसाद खांडेकर आलेला आहेत अरे वा रे प्रसाद खांडेकरा का तुला भेटायचंय मला सांग ए काय रे हा? एक पात्री अभिनय स्पर्धा देईन एक साटकन मला वेगळा चित्रगुप्तला बोलवतो फिरून तूच काय बोलतोस ते काय झालंय मीच चित्रगुप्त आहे ना काय सगळा स्टाफ आहे ना आमच्या इकडचा सगळा काढून टाकलेला आहे अरे पण चित्रगुप्त स्वतः मॅनेज करतो ना त्यालाच कसं काय काढला अहो, त्याला काढलेला नाही आहे त्यांनी स्वतःहून नोकरी सोडलेली आहे का नाही काय समजलं का काय करणार ओ चित्रगुप्ताचा TDS आहे ना आमच्या लोकांनी कापला तो परत भरायला नको हा म्हणून त्याने नोकरी सोडली आहे काय समजलं अरे पृथ्वीवरचे झोल चाललेत सगळे इकडे हा कुठलाच वर्ग आहे हे म्हणजे तुच्छतेच्या पलीकडची फालतूगिरी नाही, आहे नाही. अहो मी इकडे एवढं आयुष्यभर सद्गृहस्थ म्हणून वागलो आणि फळ काय हा जाडा ब्रेड आणि तुझा एक पात्र अभिनय अरे हे काय हे चाललंय जरा वेगळं- हा कुठलाच वर्ग आहे हे हे मला आठवलं काय अरे इथे काहीतरी गफलत झाली कशी? अरे मी खूप पाप केली आहेत मला ऍक्च्युली नरकात पाठवायला पाहिजे तुम्ही स्वर्गात नाही मी पाप केली आहेत खूप आयुष्यात कशी? खरंच सांगतोय म्हणजे तुम्हाला सांगू समीर चौगलेच्या स्किटला मी मुद्दाम नाही हसत स्किट उडेल म्हणून मी खरंच सांगतो अहो हे तर काहीच नाही अलकाताईंना मी आल्याला सेटवर काय अलकाताई कशात त्या माऊलीला वाटतं की मी हाय बाय करायला आलोय मी हळू 2 चॉकलेट चोरून आणतो शपथ सांगतो खरंच सांगतो हे तर काहीच नाही ते आमचे आहेत ना मोठे सर गोस्वामी सर त्यांच्या पंचला हसायला येत नाही तरी आपला प्रोड्युसर उगाच हसतो लय खूप पाप केलेत मी मला नरकात पाठवा लगेच नरकात पाठवा एक मिनिट चित्रगुप्ता हा काय लिहून ठेवला अरे संपव रे ते पाठव नरकात पाठवा लवकर एक काम करा लवकर नरकात पाठवा मला आज तू हा. तर नरकात जा हा नरकात जा बोलून हाच गेला आहे का हॅलो नरकात कोणी आहे का एनीबडी हिअर हॅलो आलो आलो वसाडे आलो अरे पुन्हा तू चालास मग तुला काय वाटलं वसाड्या हा स्वर्गात एवढी वाईट अवस्था आहे मग नरकात काय वेगळी असेल आता भोग आपल्या कर्माची फुलं आता काय आहे ना इथं आहे ना तुला निमिष कुलकर्णीचा डान्स बघावा लागला तर सादर करीत आहोत निमिष कुलकर्णी भोग कर्माची फलं नाही मी पृथ्वीवरच बराय सोडा मला मी जीव देतो